हाय हॅलो नमस्कार वेलकम टू बॅक माय चॅनल. तर असे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल. तर हा व्हिडिओ आहे पुण्याच्या दुसऱ्या दिवशीचा. तर मस्त मी आणि इथं किट्टू छान असं तयार झालो होतो, म्हणजे आम्ही सर्वच छान तयार झालो होतो. आणि आता आम्ही निघालो होतो बाहेर कुठे ते तुम्हाला पुढे कळेल. तर मी वैभव आणि किट्टू आम्ही एका बाईकवर, आणि अंकिता, चिमी आणि भैया आणि अंशू हे सर्व एका बाईकवर, आणि आम्ही आमची स्वारी निघाली होती. तर तुम्ही बघू शकता मस्त आम्ही निघालो होतो ऑलमोस्ट 4:30-4च्या दरम्यान. तर आलो होतो इथं बर्ड व्हॅली उद्यानच्या इथे. तर तुम्ही बघू शकता छान असं पार्क आहे इकडचं. आणि इथं बघा किट्टूचं शायनिंग मारायचं काम चाललं आहे. इथं भैया आणि मिस्टर तिकीट वगैरे काढून घेतली आणि आता मस्त निघालो आहे छान. आणि इथं छान आहे. इथं लेझर लाईटचा एक शो वगैरे असतो, आम्हाला ते पण बघायचं होतं. आणि पुढे आम्ही बोटिंग वगैरे केली, ते पण तुम्ही बघू शकता. तर त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. आणि बघा हे दोघं ना लहानपणापासूनच बेस्ट फ्रेंड आहेत ही माझ्या मिस्टरांची. तर इथं बघा ह्या दोघांचं फोटोशूट चाललं होतं. आणि इथं किट्टू बघत होता की कसे फोटो काढतात ते वगैरे. आणि इथून छान असा सनसेट दिसत होता. व्ह्यू तर तुम्ही बघू शकता, खूप छान वाटत होतं इकडं. असं एकदम छान मनाला प्रसन्न वाटलं. आणि लहानपणी जर खेळलेलो झोका वगैरे, तर इथं बघा इथं चिमणीचा झोका चालला आहे. आणि इथं बघा मिस्टरांचा झोका घ्यायचं काम चालू आहे. इथं कोण वॉचमॅन होता, पण तो लांब होता. तोपर्यंत मस्त आम्ही झोके वगैरे घेऊन घेतले. आणि खरंच खूप भारी वाटत होतं. असं वाटत होतं पुन्हा एकदा लहान झाले की काय, असं म्हणजे छान वाटत होतं. म्हणजे नाही का, एन्जॉय करायला. असं तर काय मुलांसाठीच असतं सर्व काही. मग नंतर काय किट्टू कसा मागे राहील, किट्टूसाठी तर हे सर्व असतं लहान मुलांसाठीच. मग काय तो पण मस्त तिथं छान असं गार्डन पण होतं. तर किट्टू तिकडे पण छान असं एन्जॉय वगैरे करत होता. आणि अंशूला पण घेऊन नंतर त्याने किट्टूने झोका वगैरे घेतला, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आम्ही गेलो इथे बघा, मी आणि अंकिता पण आम्ही दोघींनी सोबत झोका घेत होतो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. इथं छान असे हे डक म्हणजे बदकच आहेत काय, तर ते पण होते छान असे. त्याच्यानंतर आम्ही बोटिंगची तिकीट वगैरे काढली आणि मस्त असा बोटिंगचा पण आनंद आम्ही घेतला. मस्त छान असं एन्जॉय केला खूप. आणि भारी वाटत होतं. थोडी भीती पण वाटत होती. हे आम्ही लाईफ जॅकेट वगैरे घातले होते. आणि तुम्ही बघू शकता कसं वाटते. आणि नंतर आम्ही गेलो लेझर शो बघायला इकडचा. ते बघून आम्ही घरी आलो. तर परत काय फ्रेश व्हायची काही इच्छा नव्हती. त्याच्यानंतर भैयाने मस्त आम्हाला हॉटेलमध्ये असं जेवायला नेलं तिथं छान. आणि इथं बघा किट्टूच्यानी माझी मस्ती चालू आहे. तर मस्त मसाला पापड आधी ताव मारून घेतला. त्याच्यानंतर आमचं जेवण आलं. मस्त रस्सा आणि रोट्या वगैरे असं मागवलं होतं. आणि मस्त आम्ही छान असा एन्जॉय केला जेवण वगैरे. आणि खरंच खूप भारी वाटत होतं की दर टाईम आम्ही गावागावालाच जातो असं. आज कुठेतरी ह्यांच्याकडे खूप दिवसानंतर म्हणजे पहिल्यांदाच आलं होतं, पण खरंच खूप भारी वाटलं. आणि मी काही तुमच्यासोबत फोटो शेअर करते. जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बाय, भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये.